प्रियंका गांधींना वर्ध्यातून लोकसभेसाठी उमेदवारी द्या। माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी खरगेंना हे पत्र लिहिलंय आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी पक्षातील बड्या नेत्यांना रिंगणात उतरवण्याची मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर प्रियंका गांधी यांना वर्ध्यातून लोकसभेसाठी उमेदवारी द्या असं पत्र माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी खरगेंना हे पत्र लिहिलेलं आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय माहिती मिळते या संदर्भातली? हे पत्र लिहिलेलं आहे प्रकाश मुगदिया आहेत, औरंगाबादचे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे राहणार आहेत, प्रदेश काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी ही मोठी मागणी केलेली आहे की प्रियंका गांधी यांना वर्धा लोकसभेमधून उमेदवारी द्या। ज्याप्रमाणे भाजप जे धक्कातंत्र देतं आणि मोठ्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतं लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या, त्याचप्रमाणे आता जे महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे, महाराष्ट्र हे काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचं असं राज्य आहे आणि इथून जर लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जर काँग्रेसला जिंकायच्या असतील तर काँग्रेसचे जे मोठे नेते आहेत त्यांना देखील इथून उमेदवारी देण्याची मागणी या पत्राद्वारे प्रकाश मुगदिया यांनी खरगे यांच्याकडे केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, भंडारामधून नाना पटोले, रामटेकमधून नितीन राऊत, लातूरमधून नांदेडमधून अशोक चव्हाण या प्रकारची जी मोठी नेते आहेत, नगरमधून बाळासाहेब थोरात यांच्यासारखी जी मोठी नेते आहेत काँग्रेसची, त्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवा, त्यांना रिंगणात उतरवा। त्याच्यामुळे जो लोकसभेत आहे ते आपल्याला जास्तीत जास्त जागा जिंकण्यात येतील अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नाना पटोले यांच्या विरुद्ध पक्षातच नेत्यांमध्ये नाराजी असल्याचंही या पत्राद्वारे सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे यावर ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी या पत्राद्वारे केलेली आहे। नेमकी या पत्राचे आता कोणती दखल घेतली जाते आणि कशा प्रकारे पक्ष नेतृत्व या पत्राकडे पाहतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।